तर मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संभाजी महाराजांविषयी थक्क करणाऱ्या 3 गोष्टी। पहिली गोष्ट आहे, आलमगीर औरंगजेबानं त्याचा मुलगा शहजादा शाह आलम संभाजी महाराजांच्या तावडीतून केवळ जिवंत परत आला एवढ्याच गोष्टीसाठी त्याचा जंगी सत्कार केला होता, त्याला मोठा नजरानाही दिला होता। मोगलांचं मनोधैर्य फारच खच्ची झालं होतं, कारण संभाजी महाराजांसोबत लढायला पाठवलेला प्रत्येक सरदार क्वचितच जिवंत सही सलामत परत यायचा, बरेचसे तर भीतीने अर्ध्या रस्त्यातूनच माघारी पळायचे। त्यामुळे जेव्हा तळकोकणाच्या मोहिमेवर गेलेल्या शहजादा शाह आलमच्या 40,000 फौजेचा संभाजी महाराजांनी नाश केला, तेव्हा तो मरणासंग झाला होता। मुघल शहजादा अगदी कुत्र्यासारखी जीभ काढून स्वतःच्या मृत्यूची वाट पाहत होता। त्या मरणासंग शहजाद्याची सुटका करण्यासाठी औरंगजेबानं अहमदनगरवरून तळकोकणात रहउल्ला खानाच्या नेतृत्वाखाली 2000 घोडेस्वारांची उमदा फौज पाठवली। रहउल्ला खानानं अगदी स्वतःच्या जीवावर खेळून शहजाद्याला जिवंत परत अहमदनगरला आणलं। त्यावेळी शहजादा शाह आलम संभाजी महाराजांच्या तावडीतून केवळ जिवंत परत आला म्हणून त्याचा जंगी सत्कार औरंगजेबानं केला, त्याला 90,000 रुपयांचा मोठा नजरानाही दिला। छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची 2 वेळा लूट करून जेवढी संपत्ती मिळवली होती, त्यापेक्षा कितीतरी जास्त संपत्ती संभाजी महाराजांनी एकट्या बुऱ्हाणपूरच्या लुटीत मिळवली होती। मित्रांनो, बुऱ्हाणपूर हे त्यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचं, जडजवाहिरांचं आणि हिऱ्यांचं व्यापारी केंद्र होतं। संपत्तीने लदोलत भरलं होतं। दोन्ही सुरत लुटींमध्ये मिळून शिवाजी महाराजांना एकूण 1.5 कोटी रुपये रोख मिळाले होते आणि जवळपास तेवढ्याच किमतीचं सामानही मिळालं होतं। संभाजी महाराजांना एकट्या बुऱ्हाणपूर लुटीमध्ये 2 कोटी रुपये रोख रक्कम मिळाली होती आणि करोडो रुपयांचे किमती सामानही मिळालं होतं। मित्रांनो, ही लूट इतकी जास्त होती की कित्येक लाखो रुपयाचे सामान मराठ्यांनी रस्त्यातच फेकून दिलं होतं आणि त्यापुढचं आश्चर्य म्हणजे मराठे परत येतील या भीतीने पुढचे 5-6 महिने ते सामान तसंच जागोजागी रस्त्यावर पडलं होतं। त्याला हात लावण्याचीही कुणाची हिंमत झाली नव्हती, एवढी संभाजी महाराजांची दहशत मोगलांच्या मुलखात होती। मित्रांनो, संभाजी महाराजांबद्दल फार कमी माहीत असलेली तिसरी गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांनी घारापुरी अर्थात एलिफंटा केव्हचे बेट अरबस्थानी बादशाहकडून विकत घेतलं होतं। मुरुड जंजिऱ्याच्या सिद्ध्याकडे मोगलांच्या समुद्री व्यापाराच्या सुरक्षितेची जबाबदारी होती, किनारपट्टीच्या सुरक्षितेची जबाबदारी होती आणि त्यानं इंग्रजांशीही हातमिळवणी केली होती। म्हणून हा समुद्री उंदीर असणाऱ्या सिद्दी नेहमी इंग्रजांच्याच आश्रयाला जायचा। इंग्रज आणि सिद्दी या दोघांची युती तोडण्यासाठी, या दोघांना दहशत बसवण्यासाठी संभाजी महाराजांनी घारापूर या बेटावर म्हणजे एलिफंटा केव्हच्या बेटावर आपलं स्वराज्याचं आरमारी तळ बसवण्याचं ठरवलं। पण ते बेट त्यावेळी अरबस्थानच्या बादशहाने घेतलेलं होतं आणि त्यावर अरबी व्यापाऱ्यांचा तळ होता। तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी आपला एक वकील अरबस्थानला पाठवला आणि वाटाघाटी करून त्यांच्याकडून ते बेट विकत घेतलं आणि संभाजी महाराजांनी घारापूरवर स्वराज्याचा आरमारी तळ बसवला। घारापुरी इथं स्वराज्याचा तळ बसल्यामुळे सिद्धी आणि इंग्रजांची महायुती किंवा महाआघाडी तोडली गेली होती। तर मंडळी, संभाजी महाराजांबद्दल ही अनोखी माहिती तुम्हाला कशी वाटली याचं कमेंटमध्ये मला नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय शंभूराजे।